विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेल्यास सीएम पदासाठी शिंदेशिवाय पर्याय नाही. आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर बच्चू कडूंनी युतीत वाद निर्माण करू नये, प्रवीण दरेकरांचा सल्ला. फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील. फडणवीस त्यांची शिफारस करतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाही, संजय राऊत यांची भविष्यवाणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांची खिल्ली. मी परवाच दिल्लीला जाऊन आलो, फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. देवेंद्र फडणवीस 2034 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहतील. ते मुख्यमंत्री राहावे ही 14 कोटी जनतेची भावना. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा संजय राऊतांना टोला. पिंपरीतील मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांचा आकडा 6 वर. आणखी 3 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश. तर आतापर्यंत 14 जणांची सुखरूप सुटका. मोशी दुर्घटनेतील इमारतीचं विनापरवाना बांधकाम केल्याचा खुलासा. केवळ तळमजलाच पूर्णत्वाचा दाखला, तर पहिल्या दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार मोहिते पाटील वादात. माळशिरस पंचायत समितीच्या अभियंत्याला शिवीगाळ. हातपाय तोडण्याची ही धमकी. सोशल मीडियात ऑडिओ क्लिप व्हायरल. ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद महायुतीकडे. मुंबईतील अंधेरीमध्ये मराठी संवाद साधण्याच्या मुद्द्यावरून वाद. प्रवाशाला आरपीएफ कार्यालयात तासभर कोंडल्याचा प्रकार. आरपीएफ कार्यालयाबाहेर मराठी एकीकरण समिती आक्रमक. अयोध्येतील राम मंदिरात देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. आरोप आणि मोजणीचा ताण वाढल्यानं कर्मचाऱ्यांची सोडचिठ्ठी. तर भक्तांकडून आता 500 ऐवजी चिल्लर रुपयांमध्ये दान. संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ. दिवेघाटात भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचा अप्रतिम संगम. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये, तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम असणार. पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे वाजणार. पार्थ पवारांचा कायनात धर यांच्याशी साखरपुडा होणार. पुण्यात 29 जुलैला हा सोहळा पार पडणार. राज्यातील 102 तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात. भट्टीच्या साथीदारांकडून तरुणांची दिशाभूल. आपल्या पाल्यावर नजर ठेवा. एटीएस कडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. मुंबई अहमदाबाद महामार्गावर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी. घोडबंदर ते नायगाव बाफना ब्रिजपर्यंत वाहनांच्या लांब रांगा. घोडबंदर रोडवरील सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा फटका. व्हिएतनाममध्ये 32 भारतीय प्रवाशांची बोट उलटली. 15 जणांचा मृत्यू. प्रसिद्ध पर्यटन स्थळ फुकुओक बेटाजवळची ही घटना. 32 भारतीय पर्यटकांसह एकूण 35 लोक होते. चीनमधील सिचुआन प्रांतात भीषण पूर. 39 जणांच्या मृत्यूची नोंद. तर 2623 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. अनेक भागातील घरं पाण्याखाली, रस्तेही खचले. हिंगोली जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरला. अनेक गावांना भूकंपाचे धक्के. 3.5 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पश्चिम विदर्भात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीचं संकट. पेरणीनंतर सोयाबीन उगवलंच नसल्याचा तब्बल 2382 तक्रारी. संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.